प्रश्न 1. हॉस्टेलमधील विद्यार्थिनी झोपताना एकमेकींचे सिप शब्द का ताणून ठेवतात? उत्तर. जागेची कमतरता असल्यामुळे झोपेची पोझिशन बदलते. थंडीपासून बचावासाठी जवळ झोपतात. थकवा कमी व्हावा म्हणून शरीर सरळ ठेवतात. ही सवय पूर्णपणे सामान्य आहे. प्रश्न 2. काम करताना सतत पुढे झुकल्यामुळे तिला काय फरक पडतो? उत्तर. पाठदुखी आणि मानदुखी वाढते. रीढीवर ताण येतो. थकवा लवकर जाणवतो. पोश्चर सुधारण्याची गरज असते. प्रश्न 3. काम करताना बाई सिप शब्द डोळे का मिटून घेते? उत्तर. एकाग्रता वाढवण्यासाठी, थकवा कमी जाणवण्यासाठी, डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी. सवयीचा भाग असू शकतो. प्रश्न 4. धंदेवाली सिप शब्द कामाचे किती पैसे घेते? उत्तर. पगार अनुभवावर अवलंबून असतो. कामाच्या तासांनुसार बदलतो. ठिकाणानुसार वेगळा असतो. ठराविक रक्कम नसते. प्रश्न 5. कसे केल्यावर महिलांच्या सिप शब्द फेस निघतो? उत्तर. डिटर्जंट साबण वापरल्यावर फेस येतो. रासायनिक प्रतिक्रिया होते. स्वच्छतेशी संबंधित प्रक्रिया आहे. याचा आरोग्याशी संबंध नाही. प्रश्न 6. शेजारची मावशी सिप शब्द बिलात कशी खेळून देते? उत्तर. चुकीची नोंद होऊ शकते. हिशोबात गणित चुकू शकते. बिल तपासणे गरजेचे असते. पावती मागणे योग्य. प्रश्न 7. आजकालची पोरं सिप शब्द का करतात? उत्तर. फॅशनचा प्रभाव असतो. सोशल मीडियाचा परिणाम. जाणीव कमी असल्यामुळे. मार्गदर्शनाची गरज असते. प्रश्न 8. वहिन्यांचे अंगाचे सिप शब्द मोठे का असते? उत्तर. हार्मोन्सचा परिणाम. आहारावर अवलंबून. शारीरिक रचना वेगळी असते. हे नैसर्गिक आहे. प्रश्न 9. हॉस्टेलमध्ये रात्री उशिरापर्यंत जागून मुली सिप शब्द काय करतात? उत्तर. अभ्यास करतात. मोबाईल चॅट करतात. गप्पा मारतात. असाइनमेंट पूर्ण करतात. प्रश्न 10. काम करताना शरीर पटकन थकण्यामागचं मुख्य कारण काय? उत्तर. झोपेची कमतरता, पाणी कमी पिणे, अयोग्य आहार, ताणतणाव. प्रश्न 11. पोरांना सिप शब्द करण्यासाठी वहिन्या का आवडतात? उत्तर. हा गैरसमज आहे. वास्तवाशी संबंध नाही. सोशल अफवा असू शकते. याकडे दुर्लक्ष करावे. प्रश्न 12. कसे सिप शब्द दाबल्यास ती खुश होते? उत्तर. आंब्याची चव तपासताना, पिकलेपणा पाहण्यासाठी, हाताळणी हलकी असावी. हे फळ निवडीशी संबंधित. प्रश्न 13. बिलात सिप शब्द घातली तर काय होतं? उत्तर. बिल खराब होते. हिशोब चुकतो. कागद फाटू शकतो. बिल नीट जपावे. प्रश्न 14. धंदेवाली बाई साडी फेडल्यावर प्रथम काय सिप शब्द लावते? उत्तर. कामासाठी तयारी करते. सुरक्षेसाठी वस्तू ठेवते. साफसफाई करते. दिनक्रमाचा भाग. प्रश्न 15. शेजारच्या मावशीचा सिप शब्द कधी जास्त फुगलेला असतो?
उत्तर: शेंगदाणे ओलसर असतील तेव्हा. नवीन पीक असल्यावर. साठवण चुकीची असल्यास. हे अन्न साठ्याशी संबंधित